वेलकम टू द प्रॉब्लेम सॉल्विंग सेशन ॲरेज. हे कम्युनिटी सेशन आहे, सर्वांसाठी आहे आणि इट इज अ फ्री. इट विल बी अपलोडेड ऑन यूट्यूब और अ फ्री लाईक फेसबुक प्लॅटफॉर्म. ओके, तर आता या सेशनमध्ये आपण काय करणार आहोत की हे 4 प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडे बेस्ड ऑन ॲरेज. फर्स्ट इज फाइंड अ पर्टिक्युलर इलिमेंट इन अ ॲरे, देन find a frequency of a element in an array, then third one find the largest element of array and smallest element. तर ही 4 प्रॉब्लेम्स आज आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर लगेच स्टार्ट करूया. फॉर द फर्स्ट क्वेश्चन, फाइंड अ पर्टिक्युलर इलिमेंट इन अन ॲरे. तर आता याआधी तुम्हाला ॲरेची कॉन्सेप्ट माहीत असायला हवी. सो व्हॉट इज अन ॲरे? ॲरे इज अ डेटा स्ट्रक्चर आहे. इट इज यूज टू कलेक्ट इलिमेंट्स ऑफ सिमिलर डेटा टाइप्स. ओके, सेम डेटा टाइप्स असतील. लेट्स रिवाइज वन थिंग. सपोज इंटिजर आहे. ओके, इंटिजरचे माझ्याकडे 5 एलिमेंट्स आहेत. तर हे 5 एलिमेंट्स मला जर स्टोअर करायचे आहे आणि त्यांना रिप्रेझेंट करायचं एका व्हेरिएबलने. ओके, सो दिस इज ARR सपोज इज अ व्हेरिएबल and it is used to represent 5 elements. So suppose these are my 5 elements 1, 2, 3, 4 and 5. तर या 5 एलिमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी आणि एकत्र स्टोअर करण्यासाठी मला जो डेटा स्ट्रक्चर लागणार आहे त्याला मी ॲरे असं म्हणतो. सो दिस इज माय ॲरे. तर आता प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे आपली की फाइंड अ पर्टिक्युलर इलिमेंट इन अन ॲरे. सपोज हा माझा ॲरे आहे. सपोज ARR. देन माझ्याकडे असे एलिमेंट्स आहेत 1, 2, 3, 4, 5 अँड 6. ओके, 6 एलिमेंट्स माझ्याकडे आहेत आणि मला एक एलिमेंट दिलेला आहे. सपोज दिस इज ELE, दिस इज एलिमेंट 4. तर आता मला काय रिटर्न करायचंय? आय वॉन्ट टू रिटर्न ट्रू. ट्रू केव्हा रिटर्न करायचंय मला? जर हा 4 माझ्या ॲरेमध्ये प्रेझेंट असला तर. राईट, आता या केसमध्ये आपल्याला ट्रू रिटर्न होणार बिकॉज ऑफ व्हॉट? 4 इज प्रेझेंट इन दिस ॲरे. राईट, आणि त्याच केसमध्ये मला सपोज फॉल्स रिटर्न करायचा आहे. तर फॉल्स रिटर्न केव्हा करणार मी? फॉल्स रिटर्न तेव्हा करणार जेव्हा 4 जो आहे हा नॉट प्रेझेंट असणार माझ्या ॲरेमध्ये. सो दिस इज व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम आहे. काय करायचं आहे? परत एकदा ॲरे दिलेला आहे, एक इलिमेंट दिलेला आहे, तो इलिमेंट प्रेझेंट आहे की नाही ॲरेमध्ये एवढं चेक करायचं आहे. आता हे करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट मला लागणार आहे, मला ॲरे ट्रॅव्हर्स करावा लागणार. ओके, ॲरे मला ट्रॅव्हर्स करावा लागणार. तर ट्रॅव्हर्सिंगसाठी जे आपण टूल वापरतो किंवा जी कॉन्सेप्ट वापरतो तिला आपण लूप असं म्हणतो. ओके, बाय युझिंग लूप वी कॅन ट्रॅव्हर्स. देन सेकंड पार्ट जो आहे आपल्याला ॲरेजचे इंडेक्सेस वापरावे लागणार. ओके, ॲरेजचे इंडेक्सेस वापरावे लागणार. व्हॉट इज मीन बाय इंडेक्स? इंडेक्स इज रिप्रेझेंटेशन ऑफ अ इलिमेंट इन अन इंडेक्स फॉर्म किंवा एका मेन्यू फॉर्ममध्ये लाईक दिस 0, 1, 2, 3, 4, 5. तर आता ॲरेची इंडेक्स 0 पासूनच का स्टार्ट केली? आणि इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन की ॲरेची इंडेक्स 0 पासून का स्टार्ट होते? तर हे आपण रेग्युलर C++ क्लासमध्ये डिस्कस केलेलं आहे. सो आय विल स्टार्ट ॲरे इंडेक्स ऑफ विथ 0. तर आता नेक्स्ट पार्ट इज इंडेक्सेस आपल्याला लागणार आहे. जो थर्ड पार्ट आहे, थर्ड पार्ट काय लागणार आपल्याला? आपल्याला त्याआधी या 2 स्टेप्सच्या आधी आपल्याला काय लागणार? एक ॲरे लागणार. राईट, एक ॲरे लागणार. मी इकडे रिक्वायरमेंट्स लिहितोय. दीज आर माय रिक्वायरमेंट्स. ॲरे लागणार मला. फोर्थ स्टेप काय लागणार किंवा फोर्थ इलिमेंट लागणार मला? तो इलिमेंट लागणार. राईट, मला तो इलिमेंट लागतोय जो मला सर्च करायचा आहे. तर एवढ्या 4 गोष्टी मला लागणार आहेत. ओके, ट्रॅव्हर्स करायला लूप लागणार, इंडेक्सेस लागणार मला, देन आय विल नीड अन ॲरे, देन एक इलिमेंट लागणार. तर आता आपण काय करूया? स्टेप्स लिहूया. वी विल राईट स्टेप्स. तर या ठिकाणी जी काही पहिली स्टेप असणार आहे माझी सिंपल. कोणती स्टेप असणार आहे? आपल्याला एक ॲरे लागणार. ओके, एक ॲरे आपण डिक्लेअर करणार. सेकंड स्टेप, मी एक इलिमेंट डिक्लेअर करणार किंवा आपण युजरकडून घेऊया. ओके, इलिमेंट आपण युजरकडून घेऊया किंवा आपणच फॉर सिम्प्लिसिटी आपणच इलिमेंट इथे ठरवूया की आपल्याला कोणता इलिमेंट फाइंड करायचा आहे. देन थर्ड पार्ट आपल्याला करायची ट्रॅव्हर्सिंग करायची. तर या ट्रॅव्हर्सिंगमध्ये मला लागणाऱ्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत? मला लूप लागेल. आता या ठिकाणी मी फॉर सिम्प्लिसिटी फॉर लूप यूज करणार. त्यानंतर मला जे काही इंडेक्सेस आहे, ओके, इंडेक्स ही स्टार्ट होणार 0 पासून आणि जाणार कुठपर्यंत? ॲरेची जी काही साईज असेल तिथपर्यंत मी ट्रॅव्हर्स करणार किंवा जेवढे इलिमेंट्स आहेत तेवढे मी ट्रॅव्हर्स करणार. नेक्स्ट पार्ट, आता ही जी काही इंडेक्स आहे या इंडेक्स मी कुठे स्टोअर करणार? आय विल स्टोअर दिस इंडेक्स इन अ व्हेरिएबल. त्या व्हेरिएबलचं नाव सपोज मी आय देतो. या इंडेक्स मी कुठे स्टोअर करणार? आय या व्हेरिएबलपर्यंत. नेक्स्ट पार्ट जो आहे की मला ॲरेची साईज सपोज किती दिलेली आहे या ठिकाणी n.
एक्झाम्पल कन्सिडर करूया. सपोज एन इज माय साईज ऑफ ॲरे. तर माझा जो काही ट्रॅव्हर्सिंग आहे ते मॅक्स टू मॅक्स कुठपर्यंत जाणार आहे. सी हिअर एक्झाम्पल बघा, इकडे ॲरेची साईज किती आहे, इकडे टोटल इलिमेंट्स किती आहेत 6. मी ट्रॅव्हर्स कुठून करणार 0 1 2 3 4 5. ओके, 0 पासून तर 5 पर्यंत मी ट्रॅव्हर्स करणार. म्हणजे मॅक्स टू मॅक्स जे काय आय आहे माझा, सपोज मी या इंडेक्सेस आय मध्ये स्टोअर करतोय, मॅक्स टू मॅक्स माझा जो आय आहे तो कुठपर्यंत जाणार आहे 5 पर्यंत. व्हॉट इज 5? 5 इज n-1 एक्झॅक्टली बरोबर. तर ही कंडिशन तुम्ही लिहू शकता आणि असे डिफरंट कंडिशन्स आहेत की त्या तुम्ही फ्रेम करू शकता. तर आता बघूया की या ठिकाणी कंडिशन कोणती लागेल आपल्याला. तर आता सपोज या केसमध्ये ओके मी अशी कंडिशन घेतोय की मला फॉर लूपमध्ये जी कंडिशन टाकायची आहे ती कंडिशन मी सपोज ग्रीन मार्करने दाखवतोय. दॅट इज जो काय आय आहे माझा तो लेस दॅन एन असला पाहिजे कोणत्याही केसमध्ये. सपोज एन असला पाहिजे, एन आहे माझ्या 6, तर माझा जो आय आहे तो मॅक्स टू मॅक्स कुठपर्यंत जाईल रे 5 पर्यंत जाईल, बिकॉज 5 इज लेस दॅन 6. ओके, त्यानंतर काय कंडिशन असू शकते, आय शुड बी लेस दॅन इक्वल टू n-1. दिस इज ऑल्सो परफेक्ट. ओके, दिस इज ऑल्सो परफेक्ट. सो या 2 कंडिशन्स आहेत, या दोन्हीपैकी कोणतीही एक कंडिशन यू कॅन यूज इन फॉर लूप. तर ही हा तिसरा पार्ट झाला माझा. आणि आता चौथा पार्ट, जो काही चौथा पार्ट आहे मला काय सांगायचंय, सी दिस इज माय फोर्थ पार्ट, की ज्या वेळेस ज्या केसला मला इलेमेंट सापडेल तेव्हा मला काय रिटर्न करायचंय, ट्रू रिटर्न करायचंय इफ इलेमेंट फाउंड, आणि मला फॉल्स रिटर्न करायचंय ज्यावेळेस मला इलेमेंट भेटणार नाही. ओके, सो दिस इज युअर फोर्थ स्टेप. तर या 4 स्टेप आपल्याला फॉलो करून आता काय करायचं, कोड लिहायचं जस्ट C++ मध्ये. व्हेरी सिम्पल आहे. ॲरेचं डिक्लेरेशन कसं करता माहीत आहे, इलेमेंट्स कसा आपण एखादा डिक्लेअर करतो ते माहीत आहे, ट्रॅव्हर्स कसा ॲरे करतो युजिंग फॉर लूप, सी मध्येही सेम आणि C++ मध्येही सेम. सो डू नॉट कन्फ्यूज. त्यानंतर ट्रू आणि फॉल्स रिटर्न करायचे आपल्याला, किंवा डायरेक्टली आपण प्रिंट केलं तरी चालेल, काय की इलेमेंट फाउंड. ट्रू रिटर्न नाही केला किंवा फॉल्स रिटर्न नाही केला तरी काहीही प्रॉब्लेम नाही. जस्ट बिकॉज ऑफ सिम्प्लिसिटी आपण काय करूया, फाउंड इलेमेंट सापडला तर फाउंड, नॉट सापडला तर सापडला नाही तर नॉट फाउंड. सो दिस इज इट. ओके, सो आता कोड लिहिणार आहे आपण या गोष्टीचा. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला कोणती लागते, लेट्स चेक आपण काय लिहिलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लागणार एक ॲरे लागणार आपल्याला. तर आता मी एक ॲरे डिक्लेअर करतो. हाऊ टू डिक्लेअर अन ॲरे, डेटा टाईप लिहायचा ॲरेचा. सपोज आय वॉन्ट इंटिजर टाईप ॲरे. देन ॲरेचं नाव लिहायचं, सपोज ARR इज माय ॲरे. देन आय विल राईट साईज. सपोज आता साईज लिहायची आहे मला, ती साईज मी अशी लिहितोय. सपोज मला 6 इलेमेंट्स आहेत माझ्याकडे. ओके, आय वॉन्ट 6 इलेमेंट्स. देन जे काही इलेमेंट्स आहे ते मी इथे लिहिणार 1, 2, 5, 78, अगेन 3 लिहिणार. देन आय विल राईट 7. सो दीज आर 1 2 3 4 5 6 एलिमेंट्स, देन सेमिकोलन. तर हा माझा ॲरे आहे आणि यामध्ये मला असलेले इलेमेंट्स आहेत. तर एक मी हे मला सर्च करायचं आहे की एखादा पर्टिक्युलर इलेमेंट तो या ॲरेमध्ये प्रेझेंट आहे की नाही, एवढी गोष्ट मला सर्च करायची आहे. आता हा इलेमेंट मी एकतर युजरकडून घेऊ शकतो. ओके, सो लेट्स ट्राय टू युजरकडूनच घेऊया हा एलिमेंट. सो सी आउट, आय विल राईट हिअर एंटर अ नंबर. ओके, एक नंबर एंटर करा, इंडियल. देन हा नंबर जो आहे तो मी इनपुट घेणार एका व्हेरिएबलमध्ये. सपोज त्या व्हेरिएबलचं नाव मी देतोय इलेमेंट असं नाव देतोय. तर हा व्हेरिएबल मी डिक्लेअर नाही केलाय, सो लेट्स डिक्लेअर इट इलेमेंट. हा इलेमेंट मी डिक्लेअर केलाय. नाऊ हा इलेमेंट कोण देणार मला, युजर देणार. दॅट इज एंड युजर. हा इलेमेंट मला जो प्रोग्राम रन करणार आहे तो काय देईल, हा इलेमेंट मला देईल आणि म्हणेल मला की शोधून दाखवा या ॲरेमध्ये आहे की नाही इलेमेंटचं. सो दिस इज अ व्हेरी सिम्पल टास्क. नेक्स्ट पॉईंट काय आहे माझा, सेकंड पॉईंट कव्हर झाला. नेक्स्ट पॉईंट इज ट्रॅव्हर्सिंग करायची आहे मला. आय वॉन्ट टू ट्रॅव्हर्स दिस ॲरे. तर ॲरे ट्रॅव्हर्स करण्यासाठी मी फॉर लूप यूज करणार. तर फॉर लूपमध्ये ज्या वेळेस मला इंडेक्स सोबत डील करायचं आहे त्यावेळेस मी इंडेक्ससाठी एक पर्टिक्युलर जो काही इलेमेंट आहे किंवा व्हेरिएबल आहे तो डिक्लेअर करून देणार. सो दिस इज माय इंट आय. इंट आय माझे इंडेक्स रिप्रेझेंट करेल. तर मी चालू करणार 0 पासून. बिकॉज ऑफ वॉट, ॲरे जे आहेत ॲरेची इंडेक्स इट ऑलवेज स्टार्ट्स विथ 0. ओके, तर 0 पासून स्टार्ट करणार. देन आय हॅव टू राईट अ कंडिशन. कंडिशन लिहायची आहे. आपण या ठिकाणी कंडिशन फ्रेम केलेली आहे. या दोन्हीपैकी कोणतीही एक कंडिशन यू कॅन राईट आय लेस दॅन इक्वल टू n. नाव
आपल्या केसमध्ये n किती आहे 6. ओके, आपल्या केसमध्ये n किती आहे 6. मग इकडे कसं लिहिणार, आय शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ओके, आय शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 5. किंवा तुम्ही असं लिहू शकता आय शुड बी लेस दॅन 6. ओके, असंही लिहू शकता. दोन्ही कंडिशन इट विल वर्क. देन एव्हरी टाइम काय होणार, ज्या वेळेस या लूप एक्झिक्यूट होणार प्रत्येक ट्रॅव्हर्सल नंतर आयची जी काही व्हॅल्यू आहे ती एकनी इन्क्रीज होणार. दॅट विल वी विल मूव टू द नेक्स्ट एलिमेंट. फर्स्ट एलिमेंट चेक करून झाला, आता दुसऱ्या एलिमेंटकडे जाणार, मग तिसऱ्या एलिमेंटकडे जाणार, मग चौथ्या एलिमेंटकडे जाणार, पाचव्या आणि सहाव्या. सो लाईक दिस आपल्याला असं ट्रॅव्हर्स करायचंय. नाव आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, वी हॅव टू चेक काय की ॲक्च्युअलीमध्ये आपल्याकडे तो इलेमेंट आहे की नाही. नाव आता मी हा ॲरे कॉपी करेल वरचा. सी दिस, आय एम कॉपिंग दिस ॲरे. मला या ॲरेची गरज आहे मला. सो आय एम येस, सो आय विल कॉपी दिस ॲरे. ओके, आता या ॲरेमध्ये मला अशी कंडिशन लिहायची आहे की जेणेकरून मी चेक करू शकतो काय की एक पर्टिक्युलर इलेमेंट या ॲरेमध्ये आहे की नाही. त्याआधी आपल्याला ॲरेचे इलिमेंट्स ॲक्सेस कसे करतात ते यायला हवं. तर ॲरेचे इलिमेंट जेव्हा ॲक्सेस करतो आपण त्यावेळेस इंडेक्सचा यूज करतो. म्हणजे कसं, आय वॉन्ट टू ॲक्सेस 3. सपोज मला 3 ॲक्सेस करायचं आहे. सो 3ची इंडेक्स किती आहे 2. सो कसं लिहिणार मी, ॲरे आणि ब्रॅकेट्समध्ये किती लिहायची, इंडेक्स लिहायची. इंडेक्स किती आहे 2. मग हा काय देणार मला 3 देणार. ओके, सपोज आय वॉन्ट टू ॲक्सेस 5. तर आता 5 ॲक्सेस करण्यासाठी सेम ॲरेचं नाव लिहिणार आणि ब्रॅकेट्समध्ये काय लिहिणार, इंडेक्स लिहिणार. व्हॉट इज इंडेक्स ऑफ 5, इट इज 4. हा काय देणार मला 5 देणार. मग या ठिकाणी मला चेक करायचं आहे, आय वॉन्ट टू चेक कंडिशन. आणि आपण कंडिशन चेक करण्यासाठी आपल्याकडे कंडिशनल स्टेटमेंट्स आहेत, इफ एल्स लाईक दिस. ओके, सर ते इकडे मी यूज करणार. सो लाईक दिस इफ लिहिणार आणि यामध्ये कंडिशन लिहायची मला. आय वॉन्ट टू राईट अ कंडिशन. मग आता जेव्हा काय आपल्याला असं लिहायचं आहे काय की दोन जे काय आपले LHS आणि RHS आहेत ते इक्वल आहेत का, त्यासाठी मी हा ऑपरेटर वापरतो. दिस इज अ इक्वल टू ऑपरेटर. हा इक्वल टू ऑपरेटर वापरायचा आहे ज्यावेळेस लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड यांची व्हॅल्यू ही इक्वल आहे की नाही हे चेक करण्यासाठी. मग आपल्याला दिलेलं काय आहे, आपल्याकडे इलेमेंट आहे. सपोज दिस इज माय इलेमेंट. हा इलेमेंट आणि ॲरेमध्ये असणारा प्रत्येक इलेमेंट. सो ॲरेमध्ये असणारा प्रत्येक इलेमेंट मी कशाने इंडिकेट करणार आहे, या आयने इंडिकेट करणार. बिकॉज आय रिप्रेझेंट्स व्हॉट, आय रिप्रेझेंट्स इंडेक्स. मग दरवेळेस आयची व्हॅल्यू सपोज स्टार्टला 0 असली तर फर्स्ट इलेमेंट सोबत चेक होणार. आयची व्हॅल्यू 1 असली तर सेकंड इलेमेंट सोबत चेक होणार. इफ आय इज 2 थर्ड इलेमेंट सोबत. आणि लाईकवाईज असं पूर्ण 6चे 6 इलेमेंट्स माझे ट्रॅव्हर्स होतील. तर ही कंडिशन आता मला फॉर लूपमध्ये लिहावी लागेल. सिम्पल अगेन, इफ वॉट इलेमेंट इज इक्वल टू माझं काय ॲरे आहे ARR ऑफ आय. ओके, सो दिस इज युअर कंडिशन. आणि सपोज ही कंडिशन ट्रू झाली. ओके, ही कंडिशन ज्या वेळेस ट्रू होईल त्यावेळेस मला काय करायचं आहे की एक व्हेरिएबल घ्यायचा आहे आणि त्याला ट्रू सेट करायचं आहे. आय वॉन्ट टू सेट अ व्हेरिएबल टू ट्रू. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर एखाद्या व्हेरिएबलला ट्रू किंवा फॉल्स सेट करायचं असेल तर इट मस्ट बी अ बुलियन व्हेरिएबल. आता बुलियन व्हेरिएबल कसा डिक्लेअर करणार, सो BOOL देन व्हेरिएबल. सपोज फ्लॅग आपण असं नाव देऊ याला. ओके, आणि याला बाय डिफॉल्ट आपण फॉल्स असं कन्सिडर करूया. ओके, बाय डिफॉल्ट फॉल्स. सपोज हा इलेमेंट सापडला मला आपल्या ॲरेमध्ये, तर मी काय करणार, या फ्लॅगची जी काही व्हॅल्यू आहे ही मी ट्रू करून देणार. ओके, आय राईट इट ॲज अ ट्रू. ओके, सो दिस इज व्हेरी सिम्पल. तर एवढा कोड आहे आपला. आणि नंतर काय चेक करायचं आहे मला, सपोज आता हा ब्लॉक नंबर 12 टू ब्लॉक जो काही कोड आहे तो लाईन नंबर 12 पासून लाईन नंबर 18 पर्यंत जेव्हा तो पूर्ण होईल. ओके, तो पूर्ण झाल्यानंतर या आपण फ्लॅगची व्हॅल्यू चेक करणार. ओके, या फ्लॅगची व्हॅल्यू चेक करणार. काय, सपोज या फ्लॅगची व्हॅल्यू जर ट्रू असली तर आपल्याला समजून जाईल काय की जो इलेमेंट दिलेला आहे तो इलेमेंट आपल्या ॲरेमध्ये प्रेझेंट आहे. आणि ती व्हॅल्यू जर फॉल्स राहिली, ओके, इन केस ती व्हॅल्यू जर फॉल्सच राहिली तर ही कंडिशन कधीच ट्रू झाली नाही असं आपण समजून जाऊ आणि आपला इलेमेंट ॲरेमध्ये प्रेझेंट नाही एवढं आपण नक्की म्हणू शकतो. तर आता कसं लिहिणार, परत चेक करायचं आहे. आय वॉन्ट टू चेक इट अगेन. व्हॉट, आता फ्लॅग मला चेक करायचं आहे. सो इफ माय फ्लॅग इज इक्वल टू ट्रू. ओके, जर हा फ्लॅग ट्रू असेल तर मला समजून जाणार काय की इलेमेंट जो आहे
तो प्रेझेंट आहे. ओके, सो इकडे मी असं लिहिणार प्रेझेंट अँड एंडियल. ओके, आणि इन केस जर ही कंडिशन फॉल्स झाली म्हणजे समजून जायचं आपल्याला की आपला जो काही फ्लॅग आहे तो फॉल्स आहे ऑलरेडी. सो या केसमध्ये सी आउट देन नॉट प्रेझेंट. सो दिस इज युअर कोड फॉर दिस एंडियल. आता चेक करूया आपण, काही यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स आले, एरर्स आले, वी विल हँडल इट. ओके, आय ट्राय टू रन. एरर, व्हॉट एरर? सेमीकोलन मिसिंग आहे. कोणत्या स्टेटमेंटला? सी, इकडे एरर वाचायचं आहे. हाऊ टू सॉल्व दिस एरर? CPP 2634. एरर काय आहे? एक्सपेक्टेड सेमीकोलन 2634. आता 26 लाईन जी आहे आपली इकडे 26 बघा, 26 लाईन नंबरला जो काही कॅरेक्टर नंबर किती आहे माझा 34, तर इकडे सेमीकोलन मिसिंग आहे. सो दिस वॉज युअर एरर. आय ट्राय टू अगेन रन. एंटर अ नंबर. आता एक नंबर मी एंटर करेल. माझ्याकडे किती आहे 1 2 5 75 3 आणि 7. सपोज मी आता टाकतोय 7. ओके, एंटर. 7 इज प्रेझेंट. ओके, लेट्स ट्राय टू रन. सी हिअर इन द बॉटम, एंटर अ नंबर. एक नंबर टाकूया 45 5 आणि एंटर. नॉट प्रेझेंट. ओके, सो इट वर्कड. ओके, त्या कंपायलरला थोडासा प्रॉब्लेम आला असेल, दॅट्स वाय इट वॉज गिविंग दॅट एरर. सो 455 इज नॉट प्रेझेंट. आणि परत एकदा सपोज मी रन केला फॉर चेकिंग की आता आपण इलेमेंट टाकूया 2 टाकूया. लेट्स ट्राय फॉर 2. सो 2 एंटर. सो 2 इज प्रेझेंट. सो आपला कोड हा परफेक्टली फाईन वर्किंग करतोय. सो दिस इज युअर कोड फॉर दिस प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय होता आपल्याकडे? फाइंड अ पर्टिक्युलर इलेमेंट इन अन ॲरे. तर त्या ॲरेमध्ये असलेला एखादा इलेमेंट आपल्याला दिला गेलेला असेल आणि तो इलेमेंट ॲरेमध्ये प्रेझेंट आहे किंवा नाही, एवढीच गोष्ट फक्त आपल्याला काय करायची? वी हॅव टू चेक इट. ओके, या. सो दिस इज युअर कोड फॉर टू फाइंड अन इलेमेंट इन अन ॲरे. जो काय नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला, व्हॉट इज द नेक्स्ट प्रॉब्लेम? फाइंड फ्रिक्वेन्सी ऑफ अन इलेमेंट इन अन ॲरे. एखाद्या ॲरेमध्ये एखाद्या इलेमेंटची फ्रिक्वेन्सी आपल्याला शोधायची आहे. सो आता सगळ्यात आधी आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. सो वी हॅव टू फाइंड अ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय फाइंड करायचं आहे आपल्याला? फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ ऑकरन्सेस फाइंड करायचे आपल्याला. सपोज माझ्याकडे ॲरे आहे आणि त्या ॲरेमध्ये असे एलिमेंट्स आहेत 1 2 2 2 3 3 5 असं आहे. आणि मला एक इलेमेंट दिलेला आहे, तो इलेमेंट आहे सपोज 2, आणि मला विचारलंय की या फ्रिक्वेन्सी ऑफ 2 किती आहे? व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ 2? तर या केसमध्ये आपल्याला माहिती आहे, सरळ सरळ दिसतं या ठिकाणी की 2 2 2 हे 3 वेळा आलेलं आहे. सो फ्रिक्वेन्सी ऑफ 2 इज 3. तर हे आपल्याला आउटपुट यायला हवं. अगेन दिस इज व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम. त्याआधी आपल्याला वरच्या प्रॉब्लेमचा रेफरन्स घ्यायला हवा. बिकॉज ऑफ व्हॉट? जर मला हा इलेमेंट या ॲरेमध्ये प्रेझेंट आहे की नाही हे फाइंड करावं लागेल आधी. ओके, वी हॅव टू फाइंड व्हॉट? फर्स्ट स्टेप काय करायची? फर्स्ट स्टेप करायची फाइंड अन इलेमेंट. ओके, तो इलेमेंट फाइंड करायचा आहे आपल्याला या ॲरेमध्ये. आणि जर सापडला, सेकंड व्हॉट? इफ फाउंड. त्यानंतर काय करायचं आपल्याला? आपल्याला काय करायचं? इन्क्रीज व्हॉट? फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करायची. तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे? एक फ्रिक्वेन्सी नावाचा व्हेरिएबल घेणार, त्याला 0ला सेट करणार, आणि ज्या वेळेस मला तो इलेमेंट सापडेल त्यावेळेस मी फ्रिक्वेन्सी फक्त प्लस प्लस करणार, 1ने इन्क्रीज करणार, आणि शेवट फ्रिक्वेन्सी प्रिंट करून द्यायची आपल्याला. सो दिस इज व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम. तर याचा जो काही कोड आहे, हा कोड आणि वरचा कोड जवळजवळ सेम आहे. लेट्स सी की कुठे कुठे डिफरन्स येतोय मला, आणि त्यानंतर फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करायची आणि कशी प्रिंट करायची. वी विल सी एव्हरीथिंग. सो हिअर येस, तर आपल्याला इथपर्यंत आता. सो आय रब दिस कोड नाव. इथपर्यंत काय झालंय रे? मला हा इलेमेंट सापडलेला आहे. ओके, हा इलेमेंट मला सापडलेला आहे. सपोज इलेमेंट मी टाकला होता 5. इकडे कमेंट्समध्ये बघा, कमेंट मी इलेमेंट टाकलेला 5, आणि माझ्याकडे आता 5 2 वेळा आहे इकडे. ओके, इलेमेंट मी टाकलेला आहे 5, युजरने टाकलेला आहे 5. तर आता हा 5 मला इकडे सापडलेला आहे. ज्या वेळेस मला हा 5 सापडेल त्यावेळेस मला काहीतरी एक गोष्ट आहे फ्रिक्वेन्सी, ती मला इन्क्रीज करायची. मला याच्यावरती काउंट करायचं. आय वॉन्ट टू काउंट 5 की हाऊ मेनी नंबर्स 5 आर प्रेझेंट इन माय ॲरे. तर त्यासाठी सुद्धा मी काय करणार? आता हा काउंट
लक्षात ठेवण्यासाठी मी एक व्हेरिएबल इकडे डिक्लेअर करतो. सो इंट व्हॉट काउंट, किंवा याला फ्रिक्वेन्सी म्हणूया डायरेक्टली. ओके, एफ. ओके, इंट एफ फॉर फ्रिक्वेन्सी. आणि ही स्टार्टला मी 0 ठेवणार, बिकॉज मला आता माहीत नाही आहे की इलेमेंट आहे की नाही. सो दॅट्स वाय प्रत्येक इलेमेंटची काही फ्रिक्वेन्सी आहे ती मी किती ठेवणार, स्टार्टला 0 ठेवणार. तर युजरने टाकलाय आता 5. युजरला पाहिजे की 5 हा इलेमेंट किती वेळा आला आहे तुमच्या ॲरेमध्ये सापडा आणि मला सांगा. ओके, ठीक आहे. सो इलेमेंट इक्वल टू ॲरे. मला इलेमेंट सापडला. लगेचच मी काय करतोय, मी हा जो काही एफ आहे हा एफ 1 ने इन्क्रीज करतो. सो दिस इज युअर इन्क्रीमेंट ऑपरेटर. प्लस 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 हा काय आहे, इन्क्रीमेंट ऑपरेटर. ज्यांना इन्क्रीमेंट ऑपरेटर माहीत नाही त्यांनी थोडंसं लक्ष द्या. व्हॉट, सो इन्क्रीमेंट ऑपरेटर ज्यावेळेस मी असं म्हणतो ए इक्वल टू 5, ओके, आणि मी त्यानंतर असं म्हणतो ए प्लस प्लस, तर या केसमध्ये काय होणार, हा जो काही 5 आहे हा 5 होणार 1 ने इन्क्रीज होणार. ओके, मग आता हेच थोडं मी एक्सपांड केलं. हे एक्सपांड केल्यानंतर ए प्लस प्लसचं एक्सपान्शन कसं आहे, ए इक्वल टू ए प्लस 1. ओके, ए इक्वल टू ए प्लस 1 म्हणजे हा जो ए आहे यामध्ये किती ॲड होतोय आता, सो 5 प्लस 1 किती झाले हे 6, आणि हा 6 कुठे स्टोअर होतोय, परत ए मध्येच. सो आता एची जी काही फायनल व्हॅल्यू आहे ती किती झाली, 6. तर दिस इज व्हॉट, दिस इज युअर इन्क्रीमेंट ऑपरेटर. हा इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे आणि हा काय करतो, कोणताही व्हेरिएबल असेल त्याची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीज करतो. ओके, सो दिस इज युअर इन्क्रीमेंट ऑपरेटर, आणि तोच ऑपरेटर मी इकडेही वापरला आहे. इफ यू फोकस क्लिअरली, आय प्लस प्लस. ओके, देन इकडे एफ प्लस प्लस. तर हे झालंय माझं. आता पूर्ण इटरेशन झाल्यानंतर लाईन नंबर 13 पासून तर 19 पर्यंत जोपर्यंत हा कोड एक्झिक्यूट होईल तोपर्यंत या एफची किंमत इन्क्रीज होत जाईल. पण केव्हा होणार रे, एका पर्टिक्युलर कंडिशनला होणार. आणि ती कंडिशन कोणती आहे, इलेमेंट इक्वल टू ॲरे. जर दिलेला इलेमेंट ॲरेमध्ये असेल तर आणि तरच फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करा. आणि नंतर शेवटी काय करायचं आहे आपल्याला, वी हॅव टू जस्ट सी आउट, वी हॅव टू जस्ट प्रिंट दॅट. सो फ्रिक्वेन्सी इज दिस. सपोज इकडे टाकूया आणि आता मला हा व्हेरिएबल इकडे प्रिंट करावा लागेल. सो एफ मला प्रिंट करायचं आहे आणि त्यानंतर आय राईट एनडीएल. ओके, लेट्स ट्राय टू रन. ओके, रन केल्यानंतर मला हा विचारतोय एंटर अ नंबर. सो आता यामध्ये मला माहिती आहे मला 5ची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. सो आय राईट हिअर 5. ओके, देन एंटर. फ्रिक्वेन्सी इज 2. बरोबर आहे, 5 हा आपल्याकडे 2 वेळेस प्रेझेंट आहे. लेट्स चेक फॉर अनदर इलेमेंट. एखादा दुसरा इलेमेंट आहे, चेक करूया. ओके, एंटर अ नंबर. सपोज 56 टाकलंय मी, एंटर. फ्रिक्वेन्सी इज 0. बरोबर, बिकॉज 56 इज नॉट प्रेझेंट. तर आता आपल्याला असं नकोय, मला असं पाहिजे की जर इलेमेंट असला आपल्याकडे तर आणि तरच त्याची फ्रिक्वेन्सी काउंट करा. काय, जर इलेमेंट असला तर आणि तरच त्याची फ्रिक्वेन्सी काउंट करा. मग आता आपण मागच्या वेळेस केलेलं होतं ना की या फ्लॅग जो आहे याला मी ट्रू केलेलं होतं. कधी, ज्यावेळेस मला इलेमेंट सापडेल तेव्हा. ठीक आहे, मग आता मी परत एकदा ती स्टेप करणार आहे. हा जो काही फ्लॅग आहे त्याला मी ट्रू सेट करणार. ओके, ज्यावेळेस मला इलेमेंट सापडेल त्यावेळेस मी फ्लॅगला ट्रू सेट करणार आणि माझं जो काही एफ आहे त्याला इन्क्रीज करणार. आता ज्यावेळेस मी ही गोष्ट प्रिंट करतोय त्यावेळेस मला आधी चेक करायचं आहे. काय करायचं आहे चेक, आय वॉन्ट टू चेक इफ माझा जो काही फ्लॅग आहे, ओके, तो इक्वल टू ट्रू आहे का, म्हणजे फ्लॅग माझा ट्रू आहे का. जर ट्रू असला म्हणजे काय, की तो इलेमेंट माझ्या ॲरेमध्ये प्रेझेंट आहे. तर आणि तरच फ्रिक्वेन्सी दाखवण्यात आपल्याला लॉजिक आहे, राईट. आणि जर तो प्रेझेंट नाही तर त्याची फ्रिक्वेन्सी दाखवण्याची गरज नाही. सो एल्स इज व्हॉट, सी आउट. त्याला सांगायचं आहे आपल्याला की दिस इलेमेंट इज नॉट प्रेझेंट. सो इलेमेंट इज नॉट प्रेझेंट. ओके, सो दॅट्स वाय दिस ऑलरेडी फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, 0 असणार आहे. सो दिस दॅट इज वाय हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल ज्या वेळेस आपली फ्लॅगची व्हॅल्यू जी आहे ती किती असेल, फॉल्स असेल. त्या केसमध्ये ही स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, कोणती, इलेमेंट इज नॉट प्रेझेंट. रन. येस, एंटर अ नंबर. आता 5 टाकल्यानंतर आपल्याला माहित आहे किती आउटपुट येणार आहे, 2. आपण जाऊयात दुसऱ्या एखाद्या नंबर बरोबर ती. सपोज आता किती टाकूया, मी इकडे नंबर आहेत आपल्याकडे 125537. ओके, 125537. तर आता या ठिकाणी एक दुसरा इलेमेंट टाकूया. काय झालं या साईटला अगेन, okay, so everything I'll cut, I'll try to run it again.
येस, एंटर अ नंबर. आता असा एखादा नंबर टाकूया की जो प्रेझेंट नाहीये. सपोज 67, एंटर. सो इलेमेंट इज नॉट प्रेझेंट. दिस इज युअर कोड की ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या इलेमेंटची फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे, त्याच्या आधी काय करावं लागेल, आधी तुम्हाला तो इलेमेंट शोधावा लागेल. ओके, आधी तुम्हाला तो इलेमेंट शोधावा लागेल आणि त्यानंतरच तुम्ही काय करू शकता, त्या इलेमेंटची फ्रिक्वेन्सी प्रिंट करू शकता. हे कधी करायचंय, ज्यावेळेस इलेमेंट सापडलाय तुम्हाला त्याच वेळेस लगेच काय करायचं, यू हॅव टू इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी बाय 1. इकडे आहे, दिस इज युअर मेन गो टू स्टेटमेंट. ही तुमची मेन स्टेटमेंट आहे जी तुम्हाला हेल्प करणार आहे फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करण्यासाठी. आणि ती कधी करायची, ज्या वेळेस तुमचा जो काही इलेमेंट आहे तो इक्वल टू ॲरे ऑफ आय, म्हणजे एखाद्या इलेमेंट जरी सापडला तरी त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी लगेचच आपण काय करणार, इन्क्रीज करणार. सो दिस इज युअर कोड फॉर युअर सेकंड प्रॉब्लेम. कोणता होता सेकंड प्रॉब्लेम? वी हॅव टू फाइंड फ्रिक्वेन्सी ऑफ एन इलेमेंट इन एन ॲरे. या प्रॉब्लेम नंबर 3, फाइंड द लार्जेस्ट एलिमेंट इन एन ॲरे. आपल्याला एखादा ॲरे दिलेला असेल, सपोज दिस इज माय ॲरे ARR. यामध्ये इलेमेंट्स आहेत 1 2 3 4 5 आणि यामधला मला लार्जेस्ट एलिमेंट फाइंड करायचा आहे. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी लार्जेस्ट एलिमेंट जो आहे तो 5 आहे. तर तो मला आता फाइंड करायचा आहे की ॲरे मधला लार्जेस्ट एलिमेंट कोणता आहे. तर यासाठी काही स्टेप्स आपण फॉलो करणार. नीट लक्ष द्या. एक स्टेप्स आहे, काही वेज आहेत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा. सो त्यातला एक जो स्टँडर्ड वे आहे दॅट वी विल डिस्कस. ओके, सो त्या ठिकाणी फर्स्ट स्टेप मला काय करायची आहे की आपला जो काही ॲरे आहे, ऑब्व्हियसली मला तो ॲरे ट्रॅव्हर्स करावा लागणार. हे चुकणार नाही आपल्याला. मग आपल्याला काय करायचं, आता कंपॅरिझन करायचंय. फर्स्ट थिंग काय, कंपॅरिझन करायचंय. आणि ज्यावेळेस मला कंपॅरिझन करायचंय त्यावेळेस मला कंपॅरिझनचे ऑपरेटर्स यूज करावे लागतील. कोणते ऑपरेटर्स आहे? लेस दॅन, ओके सॉरी, ग्रेटर दॅन, इक्वल दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, ओके, नॉट इक्वल टू, इक्वल टू. हे सगळे कोणते ऑपरेटर्स आहेत? हे कंपॅरिझन ऑपरेटर्स. हे कम्पेअर करतात लेफ्ट साईड आणि राईट साईडला. नाव आता आपल्याला असं करायचंय की काही करून आपल्याला हा 5 जो आहे हा मला आउटपुट आलं पाहिजे. तर त्यासाठी स्टेप नंबर 1, जी स्टेप नंबर 1 असेल, किंवा ठीक आहे स्टेप नंबर 1 म्हणूया याला आपण. दिस इज युअर स्टेप नंबर 1. तेव्हा मी काय करणार की कोणताही एक इलेमेंट असेल, ओके, कोणताही एक इलेमेंट असेल त्याला ॲज अ मॅक्सिमम इलेमेंट म्हणून ऑलरेडी घोषित करून द्यायचं आहे. ओके, याच्या मागचं लॉजिक बघा काय आहे की सपोज मी 1 जो आहे माझा, ओके 1, या 1ला मी काय बोललो रे आता, हा माझा मॅक्सिमम इलेमेंट आहे. ओके, हा 1 जो आहे हा माझा मॅक्सिमम इलेमेंट आहे. नाव आता आपल्याकडे किती इलेमेंट्स आहेत? 1 2 3 4 5. सो आपल्याकडे टोटल इलेमेंट्स आहेत 1 2 3 4 5. आता मला मी काय करणार, प्रत्येक इटरेशनला मी कम्पेअर करणार. कशाला? माझ्या मॅक्समध्ये जो इलेमेंट आहे आणि ॲरेमधला प्रत्येक इलेमेंट. सर हा इलेमेंट आहे, हा ARR ऑफ काय असेल? 0. हा काय असेल? ॲरे ऑफ कितीला? 1. हा काय असेल? ॲरे ऑफ 2ला. हा कुठे असेल? ॲरे ऑफ 3. आणि हा कुठे असेल? ॲरे ऑफ 4. आता प्रत्येक इटरेशनला मी चेक करणार काय की हा जो काही माझा मॅक्सिमम इलेमेंट आहे यामध्ये मी कोणता इलेमेंट टाकलाय. सपोज 1 टाकलाय. व्हॉट इज 1? 1 हा कुठे आहे? ॲरे ऑफ 0 या इंडेक्सला 1 आहे. तर ते मला चेक करायचं आहे प्रत्येक इटरेशनला की हा जो मॅक्स आहे हा मॅक्स माझ्या 1 पेक्षा मोठा आहे का? ओके, किंवा हा जो माझा 1 आहे हा माझ्या मॅक्सपेक्षा मोठा आहे का? आणि ज्या केसमध्ये मला असं सापडेल काय की एखादा इलेमेंट या ॲरेमधला माझ्या मॅक्सिमम नंबरपेक्षा मोठा आहे, म्हणजे आता मॅक्सिमम नंबर कोणता झाला रे? तो ॲरेमधला. मग त्या इलेमेंटला काय म्हणायचं? परत मॅक्स म्हणायचं. दिस सिम्स कन्फ्युजिंग बट विल गो इन टू मच डीपर इन टू इट. ओके, सी, फर्स्ट थिंग मी चेक करणार जो काही फर्स्ट पास असेल. मी कोणाला चेक करणार? माझ्या मॅक्सला. मी असं चेक करणार, मॅक्स, सपोज मॅक्स इज लेस दॅन 1. हा 1, इथला 1. ही कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे? ओके, सो 1 लेस दॅन 1 ही कंडिशन आहे फॉल्स. ठीक आहे, म्हणजे काहीच करायचं नाही. सेकंड पार्ट, मॅक्स लेस दॅन 2. आता मॅक्समध्ये किती व्हॅल्यू आहे माझ्या? 1. सो 1 लेस दॅन 2 ही कंडिशन काय आहे? ही कंडिशन झाली ट्रू. म्हणजे आता हा जो काही 2 आहे हा माझ्या मॅक्सपेक्षाही मोठा आहे. ओके, माझ्या मॅक्सिमम इलेमेंट्सपेक्षा मी जो मानलेला आहे त्यापेक्षाही मोठा इलेमेंट मला सापडला आहे 2. मग मी हा जो काही मॅक्स आहे यामध्ये काय टाकणार रे? यामध्ये मी 2 टाकणार आता. म्हणजे आता माझा जो मॅक्स आहे त्याची व्हॅल्यू किती झाली आता? त्याची व्हॅल्यू झाली आता 2. ओके, जो काही थर्ड पास असेल. सो फॉर
थर्ड पास परत चेक होणार काय, मॅक्स लेस दॅन, आता नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे माझा, 3 आहे. ठीक आहे. सो आता मॅक्सची किंमत माझ्याकडे आहे 2, सो 2 लेस दॅन 3, कंडिशन अगेन ट्रू, म्हणजे मला अजून एक मोठा एलिमेंट सापडलाय माझ्या मॅक्सपेक्षा. मग त्या केसमध्ये परत करणार मी माझ्या मॅक्सला परत नवीन व्हॅल्यूनी अपडेट करणार, जी असेल 3 व्हॅल्यू. सो आता या मॅक्सची व्हॅल्यू 2 होती, ती आता झाली आहे 3. नेक्स्ट पार्ट फोर्थ केस काय असेल माझी, मॅक्स लेस दॅन 4, नेक्स्ट एलिमेंट 4 आहे माझा. सो मॅक्समध्ये व्हॅल्यू आहे माझी 3 लेस दॅन 4. आता 3 लेस दॅन 4 ही कंडिशन झाली आहे ट्रू, म्हणजे मला अजून एक एलिमेंट सापडलाय जो माझ्या मॅक्सपेक्षा परत एकदा मोठा ठरलाय. मग आता त्या केसमध्ये माझा जो मॅक्स असेल त्यामध्ये मी अपडेटेड व्हॅल्यू टाकणार, नवीन व्हॅल्यू टाकणार, मोठी व्हॅल्यू टाकणार, ती असेल 4. ओके, म्हणजे आता परत एकदा हा जो काही मॅक्स आहे माझा याची व्हॅल्यू अपडेट होऊन किती झाली आहे, याची व्हॅल्यू अपडेट होऊन झाली आता 4. ओके, फॉर द लास्ट केस. आता लास्ट केसमध्ये काय, 5 माझा राहिलेला आहे. सो फॉर द फिफ्थ इटरेशन किंवा फिफ्थ केसमध्ये हा जो काय मॅक्स आहे लेस दॅन इक्वल टू 5 हे मला चेक करायचं आहे. मग आता मॅक्स किती आहे, 4 लेस दॅन 5. सो 4 लेस दॅन 5 ही कंडिशन एनी टाइम ट्रू असणार आहे. ओके, बिकॉज इट इज ट्रू, राईट. आणि त्या केसमध्ये मला असा एलिमेंट सापडलेला आहे की जो माझ्या ऑलरेडी मॅक्सिमम जो एलिमेंट आहे 4 त्यापेक्षा मोठा आहे. मग म्हणजेच काय झालं रे, तर आपल्याकडे मोठा एलिमेंट कोणता होता मग हा 5. तर हा 5 कोणाकडे गेला, मॅक्स. आणि आपले सगळे इटरेशन्स पूर्ण झाल्यानंतर आपण काय करणार, वी आर प्रिंटिंग मॅक्स. आता मॅक्स प्रिंट केल्यानंतर मला काय भेटणार रे, 5. सो दिस इज युअर मॅक्सिमम एलिमेंट. तर ही तुमची प्रोसेस आहे. ओके, दिस इज युअर प्रोसेस. आणि प्रत्येक इटरेशनला मला स्टेप चेक करायची, ही स्टेप चेक करायची मला, किंवा ही कंडिशन चेक करायची प्रत्येक स्टेपला. सॉरी, मी असं म्हटलो, प्रत्येक स्टेपला मला ही कंडिशन चेक करायची. कोणती, मॅक्स जी काय व्हॅल्यू आहे ती तुमच्या ॲरेच्या प्रत्येक इलिमेंट एवढी आहे का, सॉरी प्रत्येक एलिमेंटपेक्षा लहान आहे का ही चेक करायची मला. लहान असली तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, पण सपोज तुमचा जो काही इलिमेंट आहे तो तुमच्या मॅक्स व्हॅल्यूपेक्षा मोठा असला, ओके ओके, थोडंसं उलटं बोललो मी, जो काही मॅक्सिमम इलिमेंट आहे त्याच्यापेक्षाही तुम्हाला एखादा मोठा इलिमेंट सापडला, तर त्या केसमध्ये काय करणार तुम्ही, त्या केसमध्ये तुम्ही तो जो काही इलिमेंट आहे तो कुठे टाकायचा, तो मॅक्स मध्ये त्याला स्टोअर करून ठेवायचं, बिकॉज इट इज युअर मॅक्सिमम इलिमेंट. आधीपेक्षा मोठा इलिमेंट सापडला म्हणजे तो झाला आपला मॅक्सिमम इलिमेंट. सो दिस इज युअर अल्गोरिदम, किंवा याला आपण स्टेप्स म्हणूया आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आपल्याला इटरेशन कसे करायचे ॲरेचे तेही माहीत आहे. ओके, त्यानंतर कंडिशन कशा लिहायच्या तेही माहीत आहे, व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर करायचे तेही माहीत आहे, ॲरे कसा यूज करायचा किंवा डिक्लेअर करायचा, ॲक्सेस कशी करायची, 1 कसा ॲक्सेस करायचा बाय युझिंग ॲरे ऑफ 0, बिकॉज इट स्टार्ट्स विथ 0. देन 5 कसा ॲक्सेस करायचा, या सगळ्या गोष्टी वी नो. तर आता लेट्स ट्राय की आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आणि अशाच पद्धतीने जो काही दुसरा प्रॉब्लेम आहे, फाइंड द स्मॉलेस्ट एलिमेंट इन ॲन ॲरे, त्यावेळेस फक्त आपल्याला कंडिशन कोणती बदलायची आहे दॅट वी विल सी इन लेटर पार्ट. ओके, सो फॉर दिस आता हा कोड आपल्याला लागत नाहीये, सो विल जस्ट ओके इरेज इट. ओके, तर आता माझ्याकडे हा ॲरे आहे, तो ॲरे कोणता आहे, 1 2, सपोज आता 3 इकडे म्हणूया, 3, देन नेक्स्ट इज 4, देन नेक्स्ट इज 5, देन नेक्स्ट इज 6. आता आपल्याला माहिती आहे, वी नो काय की ॲरेमध्ये 6 इलिमेंट जो आहे तो मोठा आहे. पण आता हे बाय युझिंग कोड हा कसा दर्शवायचा आणि युजरला कसं सांगायचं की माझ्याकडे जो ॲरे आहे त्यामधला जो काही इलिमेंट आहे तो मॅक्सिमम इलिमेंट 6 आहे, हे कसं सांगणार. तर आता सगळ्यात आधी फर्स्ट स्टेप काय करणार रे मी, फर्स्ट स्टेप करणार ही स्टेप कोणती, मॅक्सिमम इलिमेंट हा 1ला द्यायचा आहे. ओके, कोणताही देऊ शकता, यू कॅन चूज एनी इलिमेंट, बट फॉर सिम्प्लिसिटी मी काय करणार, फर्स्ट इलिमेंटला मॅक्स म्हणून डिक्लेअर करूया. तर यामधला फर्स्ट इलिमेंट कोणता आहे, 1. सो 1 इज युअर फर्स्ट इलिमेंट. ओके, 1 फर्स्ट इलिमेंट. ओके, आय जस्ट झूम इट अ लिटल बिट. ओके, हा फर्स्ट इलिमेंट जो आहे हा माझा, याला मला मॅक्स कन्सिडर करायचा आहे. सो एंट मॅक्स. ओके, आणि याला मी काय देणार रे, याला फर्स्ट इलिमेंट देणार. हाऊ टू ॲक्सेस फर्स्ट इलिमेंट, बाय युझिंग इंडेक्स. याची इंडेक्स किती असणार आहे, सो इंडेक्स इज 0. ठीक आहे, कसा ॲक्सेस करणार, सो ॲरे ऑफ 0 इंडेक्स. ओके, लेट मी जस्ट प्लग इन द चार्जर, जस्ट सेकंड. या, तर आता फर्स्ट इलिमेंट जो आहे तो मला ॲक्सेस करायचा आहे. सो त्यासाठी इंडेक्स लागणारी आहे ती मला 0, ती मी इकडे मेन्शन करणार. ओके, सो दिस इज युअर फर्स्ट इलिमेंट. हा फर्स्ट इलिमेंट कुठे गेला, मॅक्स. आता मी इकडे नोट ठेवणार, सी मॅक्समध्ये माझा किती आहे,
मॅक्स इक्वल टू मॅक्समध्ये माझा इलेमेंट आहे आता 1. ओके, मी प्रत्येक इटरेशनला ट्रॅक ठेवतोय की माझ्या मॅक्समध्ये कोणता इलेमेंट आहे. नेक्स्ट पार्ट, आता मी ट्रॅव्हर्सिंगला चालू करणार. ओके, आता मी ट्रॅव्हर्सिंग चालू करणार, एक एक इलेमेंटकडे जाणार मी आणि तिथे चेक करणार की माझा मॅक्स जो आहे तो लेस दॅन आहे का त्या इलेमेंटपेक्षा. जर असला तर जो काही आपल्याला इलिमेंट भेटला आहे त्याला मॅक्स करून टाकायचं. सो दिस इज विल स्टार्ट दिस. सो फॉर इंट आय कशासाठी रिप्रेझेंट करणार मी, इंडेक्सेससाठी. इंडेक्सेस मी चालू करतोय 0 पासून. मी फर्स्ट इलेमेंटपासूनच चेक करायला चालू करणार. आता जी कंडिशन होती आपली शेवटपर्यंत जायची, सगळे एलिमेंट्स ट्रॅव्हल करायची, ती इकडे सेम राहणार. दॅट इज आय लेस दॅन 6. ओके, देन बिकॉज आयची मॅक्सिमम व्हॅल्यू किती जाऊ शकते, 0 1 2 3 4 5. ओके, 5 पर्यंत ॲरेची मॅक्सिमम इंडेक्स जाऊ शकते. सो ही लास्ट कंडिशन असणार आहे आय लेस दॅन इक्वल टू 6, जी फॉल्स ठरणार आणि त्यानंतर आपला लूप थांबून जाईल. म्हणजे आपले सगळे इलिमेंट्स हे ॲक्सेस झालेले असतील. आणि दरवेळेस काय झालं, फॉर लूपमध्ये काय करणार, प्रत्येक ट्रॅव्हर्सल नंतर, प्रत्येक इटरेशन नंतर आय वॉन्ट टू इन्क्रीज माय आय व्हॅल्यू ऑर इंडेक्स व्हॅल्यू बाय 1, जेणेकरून मला पुढे सरकता येईल, नेक्स्ट इलिमेंट चेक करता येईल. सो फॉर दिस थिंग आता चेक करूया. काय चेक करायचं इथे, इफ व्हॉट कंडिशन कोणती आहे इकडे आपली, आपला जो काही मॅक्स आहे. ओके, दिस इज माय मॅक्स, इट शुड बी लेस दॅन. ओके, कशासाठी 1 2 3 4 5 6. आता हे सगळे इलिमेंट्स. ओके, मला एक एक करून प्रत्येक इलिमेंट ट्रॅव्हर्स करायचं आहे. सो कसं लिहिणार मी, ॲरे ऑफ आय. बिकॉज आय काय देणार मला, आय देणार एक इटरेशनची व्हॅल्यू देणार. फर्स्ट इटरेशनला तो देणार 0, म्हणजे फर्स्ट इलिमेंट सोबत चेक होणार. सेकंड इटरेशनला तो देणार मला 1, म्हणजे सेकंड इलिमेंट सोबत चेक होणार. थर्ड इटरेशनला मला तो देणार 3. दॅट्स वाय थर्ड इलिमेंट सोबत आपण कम्पेअर करणार. फोर्थ इटरेशनला तो देणार मला 4, लाईकवाईज 6 इटरेशनपर्यंत किंवा 5th इटरेशनपर्यंत देणार तो आपल्याला व्हॅल्यूज. देन जर इन केस एखादी व्हॅल्यू मला अशी सापडलीच की जी माझ्या मॅक्सिमम इलिमेंटपेक्षा मोठी आहे. ओके, तर त्यावेळेस काय करणार, मी माझ्या मॅक्सिमम इलिमेंटची व्हॅल्यू अपडेट करतोय. काय करणार, मग ती जी काही व्हॅल्यू आहे ती मी माझ्या मॅक्सिमम इलिमेंटला देऊन टाकणार. ओके, बिकॉज ऑफ वाय, का, कारण मॅक्सिमम इलिमेंट सपोज माझा आहे 1 आणि व्हॅल्यू मला सापडली आहे 2. सो 1पेक्षा 2 ऑलरेडी मोठा आहे, मग आता 2लाच मी मॅक्सिमम इलिमेंट बोलू ना. तर दॅट्स वाय ही कंडिशन आपण लिहिली आहे, दॅट इज मॅक्स इक्वल टू ARR ऑफ आय. ARR इज माय ॲरे नेम आणि आय रिप्रेझेंट्स व्हॉट, आय रिप्रेझेंट्स इंडेक्स. आय इंडेक्स रिप्रेझेंट करणार. सो दिस इज युअर कोड. देन येस, आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला फक्त प्रिंट करायचं. वी हॅव टू प्रिंट व्हॉट, प्रिंट व्हॅल्यू ऑफ सी. मॅक्सिमम इज दिस. या ठिकाणी मॅक्स प्रिंट करणार. आय वॉन्ट टू प्रिंट द मॅक्स. ओके, हा कोड आहे. लेट्स ट्राय टू रन. येस, मॅक्सिमम व्हॅल्यू इज 6. कसं झालंय हे, तर आता फर्स्ट इटरेशनला, ओके, फर्स्ट इटरेशनला आयची व्हॅल्यू किती होती, आयची व्हॅल्यू होती 0. ओके, सो आता इलिमेंट किती आला माझ्याकडे फर्स्ट इटरेशनला 0. सो 0 लेस दॅन 0. ओके, हा मॅक्सिमम कंडिशन, दिस इज अगेन फॉल्स. ओके, त्यानंतर 0 लेस दॅन 1 आहे ना, सो 1 लेस दॅन 1. ओके, ही कंडिशन फॉल्स झाली, काहीच झालं नाही. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट 1 लेस दॅन 2. आता 2 मोठा झालेला आहे, सो हा 2 कुठे जाणार, आता मॅक्सकडे जाणार. ओके, सो आता नेक्स्ट पार्ट जो मॅक्स आहे लेस दॅन पुढचा इलेमेंट आहे 3. अगेन 3 इज ग्रेटर, सो मॅक्सची व्हॅल्यू अपडेट होणार, ती होणार आता 3. ओके, सो 3 नंतर 3 लेस दॅन 4. ओके, परत 4 मोठा आहे, सो आता मॅक्सची व्हॅल्यू परत एकदा अपडेट होऊन ती होणार आता 4. ओके, नेक्स्ट पार्ट 4 लेस दॅन 5. सो आता 5 अगेन इट इज ग्रेटर, सो इकडे 5 जाणार. देन 5 लेस दॅन 6. आता लास्ट पार्ट अगेन 6 इज ग्रेटर दॅन 5, सो मॅक्स व्हॅल्यू आता 6 अपडेट होणार. आता नेक्स्ट पार्ट, ज्या वेळेस आता आयची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाणार, मग आता आयची व्हॅल्यू ज्यावेळेस 6 होईल त्यावेळेस ही कंडिशन काय होईल रे, फॉल्स होईल. ओके, ही कंडिशन फॉल्स झाली म्हणजे या लूपमधून कोड आपल्याला बाहेर येणार. बाहेर आल्यानंतर मॅक्सची व्हॅल्यू जी काही करंट व्हॅल्यू आहे ती मी प्रिंट करणार, आणि करंट व्हॅल्यू कोणती आहे 6. दॅट्स वाय आपल्याला 6 हे आउटपुट आलेलं आहे. इफ इकडे मी मध्ये 48 जरी टाकला किंवा 49 जरी टाकला आणि त्यानंतर रन करण्याचा प्रयत्न केला, ओके, आपल्याला काय भेटेल 49, बिकॉज 49 इज अ मॅक्सिमम व्हॅल्यू. सो दिस इज युअर कोड टू चेक व्हॉट, फाइंड द लार्जेस्ट इलिमेंट इन अन ॲरे. त्यासाठी लागणारा जो काही कोड असेल त्यानंतर त्याचे स्टेप्स इकडे दिलेले आहेत. यू कॅन रेफर इट फ्रॉम दिस PDF. I will share it with you. Okay.
येस. सो फॉर द नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट आपला जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम त्यामध्ये काय करायचं आहे मला, आय वॉन्ट टू फाइंड द स्मॉलेस्ट इलिमेंट. आता फक्त एक कंडिशन चेक करायची. ती कंडिशन कोणती आहे? सेम मॅक्सवाली कंडिशन. हा माझा सपोज दिस इज माय प्रॉब्लेम नंबर 4. आणि यामध्ये मी काय करणार, सगळ्या गोष्टी सेम ठेवणार, सगळ्या गोष्टी सेम ठेवणार. फक्त मला या ठिकाणी एक कंडिशन चेंज करायची. ती कंडिशन कोणती असणार? तर याच कोडमध्ये, ओके, याच कोडमध्ये जी कंडिशन आहे मॅक्स लेस दॅन इक्वल टू आपला जो काही ॲरे आहे, ओके, त्या ठिकाणी मी काय करणार, पहिल्या इलिमेंटला ॲज अ मिनिमम इलिमेंट म्हणून आपण डिक्लेअर करायचं आहे. पहिल्या इलिमेंटला मिनिमम इलिमेंट, यासाठी मी लागणारे व्हेरिएबल आहे तेही देखील चेंज करणार. सो मिनिमम, ओके, सो दिस इज युअर मिनिमम. येस, हा मिनिमम इलिमेंट फर्स्ट झाला. आता काय चेक करणार मी, की माझ्याकडे असं काहीतरी आहे का की जे काय, की मिनिमम, माझा मिनिमम इलिमेंट जो आहे तो माझ्या ॲरेच्या इलिमेंटपेक्षा हा लहान आहे का किंवा मोठा आहे का, हे चेक करायचं आहे. ओके, सी दिस थिंग, ही चेक करायचं. आणि हे चेक झाल्यानंतर एखादा इलिमेंट मला मिनिमम इलिमेंटपेक्षा छोटा भेटला, ओके, एखादा इलिमेंट मला मिनिमम इलिमेंटपेक्षा छोटा भेटला, तर त्या इलिमेंटला काय म्हणणार मी रे, मिनिमम इलिमेंट. फॉर एक्झाम्पल कसं, इकडे किती आहे आपल्या इकडे आहे 1 2 3 49 5 6. आता फर्स्ट टाइम पहिल्या वेळेस काय होणार, लेट मी जस्ट अपडेट ऑल द व्हेरिएबल्स. इकडे मिन आणि इकडे मिन असं मी नाव चेंज करतोय, MIN. येस. तर आता या केसमध्ये 1 2 3 49 5 आणि 6. तर आता ज्यावेळेस फर्स्ट मिनिममची व्हॅल्यू काय होणार रे, हा माझा मीन असेल 1. ओके, आता इकडे आल्यानंतर मिनिमम 1 ग्रेटर दॅन ॲरे ऑफ 1. तर पहिले ॲरे ऑफ 0 फर्स्ट, ही कंडिशन काय आहे, दिस इज अगेन फॉल्स, इकडे काहीच होणार नाही. नेक्स्ट पार्ट जो 1 आहे ग्रेटर दॅन 2, ओके, 1 ग्रेटर दॅन 2, ही कंडिशन काय झाली आता, ही कंडिशन फॉल्स आहे का ट्रू आहे? येस, दिस इज फॉल्स कंडिशन बिकॉज 1 इज नॉट ग्रेटर दॅन 2. पुढे जाणार परत तेच, 1 ग्रेटर दॅन 3 फॉल्स, 1 ग्रेटर दॅन 4 फॉल्स, 1 ग्रेटर दॅन 49 फॉल्स, 5 ग्रेटर दॅन 1 ग्रेटर दॅन 5 फॉल्स, 6 ग्रेटर दॅन फॉल्स, एव्हरीथिंग फॉल्स. दॅट वाय माझी मिनिमम व्हॅल्यू जी आहे ती राहणार 1. आता या केसमध्ये सपोज मी व्हॅल्यू इकडे चेंज करतोय, या ठिकाणी 0 करतोय. ओके, मग आता लास्ट पार्टमध्ये कशी कंडिशन लिहिणार मी, कशी कंडिशन येणार, मिनिममची व्हॅल्यू आहे 1 ग्रेटर दॅन 0, ही कंडिशन झाली ट्रू. म्हणजे माझ्याकडे मिनिममपेक्षाही छोटा कोणता तरी इलिमेंट आता मला सापडलेला आहे. ओके, मिनिमम होता आधी 1, आता मला सापडलाय 0. मग आता मी फायनल जो काय माझा मिनिमम असेल त्याला देणार 0. अँड दिस इज हाऊ युअर कोड वर्क्स. कसं करायचं याला, जस्ट सी हिअर, व्हेरी सिम्पल. येस, फक्त काय करतोय मी, व्हॅल्यूज जे काही इलिमेंट्स आहेत त्यांचं नाव चेंज करतोय. सो मॅक्स हिअर राईट फॉर मिनिमम, देन मिनिमम आणि कंडिशन चेक करणार, इकडे सिम्बॉल चेंज करणार मी, देन अगेन मिनिमम आणि प्रिंट करतानाही MIN. I'll print like this. Yes, let's try to do this. आता मिनिमम इलिमेंट आहे तो 1 आला, ऑब्विसली 1 येणार. त्यानंतर इकडे सपोज मी इलिमेंट चेंज करतो 11, दिस आणि आता आपल्याला काय यायला पाहिजे, 2 यायला पाहिजे. लेट्स ट्राय 2. सो मॅक्सिमम इलिमेंट इज 2. इकडे काय लिहूया, जस्ट मिनिमम इलिमेंट इज 2. सो हिअर इज युअर मिनिमम इलिमेंट इज 2. सो दिस इज युअर कोड, की जेणेकरून आपण काय करतोय, एखादा इलिमेंट हा स्मॉलेस्ट इलिमेंट ऑलरेडी कोड दिलेला आहे. सो दिस इज युअर कोड, की ॲरेमधला स्मॉलेस्ट इलिमेंट फाइंड करायचा आणि युजरला प्रिंट करून दाखवायचा. सो दिस इज युअर ऑल द 4 कोड्स. पहिल्या याच्यामध्ये काय केलं आहे आपण, वी हॅव फाउंड अ पर्टिक्युलर इलिमेंट इन अन ॲरे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी चेक केली आपण एखाद्या इलिमेंटची ॲरेमध्ये असणाऱ्या, दॅट इज नंबर ऑफ ऑकरन्सेस. देन थर्ड पार्टमध्ये फाइंड द लार्जेस्ट इलिमेंट इन अन ॲरे, ॲरेमधला लार्जेस्ट इलिमेंट फाइंड केला. देन नेक्स्ट पार्ट काय केलं आपण, स्मॉलेस्ट इलिमेंट, ओके, ॲरेमधला स्मॉलेस्ट इलिमेंट फाइंड केला. सो दीज आर युअर 4 प्रोग्राम्स.